विषय एकच सांगितला की 2020चा, परंतु त्याला काही विषय नाही. आणि मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा काल सुद्धा बारी होती विक्रोळीला. एक म्हणजे तुम्ही म्हणता की भजन पूर्ण व्हायला पाहिजे, एका बुवाचं गजर झालो आणि दुसऱ्या बुवाच्या गजराच्या अगोदर बंद झालं भजन. मग काय करणार बुवा, तरी काय करणार. मी आका म्हणजे तुम्ही आता एवढी वर्ष मुंबईत होता ना, काहीतरी वास्तविक तुम्ही करू घा होता ह्याच्यावर विषय करू घा होतो. पण तुम्ही सांगितलं खरं आहे, ते हाताची बोटं सारखी नसतात. जे गोठणकर बुवा करतील गायनाच्या माध्यमातून ते 100% मला नाही जमणार. किंवा असे अनेक सिंधुदुर्गातील बुवा आहेत. एकाप्रमाणे एक परमेश्वराने निर्मिती तशी मुळे केलेली आहे. सर्व गुण संपन्न कोणाला बनवलेलं नाही, लक्षात घ्या. कारण कंठ दिला कोकिळेला पण तिचं रूप काढून घेतलं. एवढा छान कंठ त्या कोकिळेचा, पण तिला रूप नाही दिलं, लक्षात घ्या. कंठ दिला कोकिळेला पण तिचं रूप काढून घेतलं. रूप दिलं मोराला पण त्याची इच्छा काढून घेतली. इच्छा दिली मानवाला पण त्याचा संतोष काढून घेतला. संतोष दिला साधू संतांना पण त्यांचा संसार काढून घेतला. आणि संसार दिला देवादिकांना चालवायला पण त्यांचा मोक्ष काढून घेतला. बघा म्हणजे त्याच्यातून देव सुद्धा सुटले नाहीत. तर आपण तर 84 लक्ष योनीनंतर आपण मनुष्य प्राण्याचा देह घेतलाय. त्यांचं ना प्रत्येक बारीक बक्षीस असतं बुवा. लोके बुवा पण आठवण काढ, म्हणजे त्यांनी आठवण काढली काल. लोके बुवाची काही बारी राग मानू नको, पण लिहितात ते बिचारे. बिचारे खूप प्रेम करतात माझ्यावरती, आमच्या 2 बुवांवर. कोकणातील दोन महाग, एक संदीप लोके आणि दुसरे गुंडू सावंत यांचा फॅन सन्माननीय गणेश ढुरी यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद. काय विषय नाही, प्रत्येकाच्या मनात असतो विषय. बुवांच्या सहभाग्यवती आले. काय बुवा मला एक सांगा हो, जवळ कार्यक्रम आहे, गुंडू बुवांबरोबर बारी कशी का होते बघण्यासाठी आले. त्याच्यात तुमका दडपण येण्यासारखे काय, म्हणजे तुम्ही तिच्या मुठीत असा दडपण येण्यासारखं काय. बायकोचं दडपण कशाला घ्यायचं मला सांगा ना. अरे बायको आपण आणली ना, आपणात बायको आणू काय, मग कशात घ्यायचं. आपल्या तोंडावर बंधन पाहिजे ना. आणि तुम्ही म्हणून सांगतोय आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढा प्रेम करायचा, लक्षात ठेवा. असं प्रसंग होतो नाही, दडपण यायचं काय गरज नाही. म्हणून लग्न झालेल्या प्रत्येक व्यक्तीने माझं सांगणार, आपल्या स्वतःच्या बायकोवर एवढं प्रेम करायचा की शेजाऱ्याची बायको म्हणा होई हो गावात हो तो असो गावात हो. पाची बोट सारखी नाहीये, 100% खरं आहे. इकडे पण हा कार्यक्रम चालू आहे 12-1 वाजे. संपूर्ण बाजूला आजूबाजूला मराठीच वस्ती आहे, तरी पण आपल्यामधून सुद्धा एखादा फोन करणार असतो कोणतरी, कारणीभूत व्हावा लागतो. कालची विक्रोळीची बारी त्याच्यामुळेच बंद झाली. त्या माणसाने फोन केला, जो त्याने कोणी केला नाव का, पोलीस आल्याने बंद केलं. तुम्ही म्हटलात की मगाशी दांडेकरी, हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, आत्ताचा नाही विषय. राम आणि रावणाच्या युद्धात रावणाला सहज मारू शकत होता का राम नाही मारू शकत होता. त्याला ती आयडिया दिली कोणी, तर रावणाच्या भावानं आयडिया दिली विभीषणाने, की नाही राम तू त्याला तसा मारू शकत नाही. त्याच्यासाठी रावण जर मरायला पाहिजे तर त्याच्या अगोदर रावणाचा मुलगा मेघनाथ मरायला पाहिजे, म्हणजे इंद्रजित. आणि इंद्रजिताला मारणं हे रामाच्या हातात नव्हतं. म्हणून त्याने काय सांगितलं विभीषणाने, की लक्ष्मण त्याला मारू शकतो का, तर इंद्रजिताला तोच मारू शकतो. बायको असून ब्रह्मचारी, अन्न असून अन्नहारी आणि निद्रा असून निद्राहारी. 14 वर्ष डोळ्यात डोळं लावल्यानं लक्ष्मणान अन्न न घेता, अन्नाचा ग्रहण म्हणजे एक कण शब्द त्याने ग्रहण नाही केलं लक्ष्मणाने. आणि बायको असून सुद्धा 14 वर्ष बायकोच्या सहवासात गेला नाही. तोच लक्ष्मण त्याला मारू शकतो. हे कोणी सांगितलं, रावणाच्या भावाने सांगितलं विभीषणाने. आणि शेवटच्या क्षणाला सांगितलं की अमृताची कुपी रावणाच्या बेंबीत ती कोणी ठेवली. राम 6 वर्षाचा असताना रावणाला मारलेलं होतं, पण कुपेंद्र राजाने रावणाच्या बेंबीत अमृताची कुपी ठेवली आणि त्या रावणात परत जिवंत केलं, लक्षात ठेवा. त्यामुळे आपणच आपल्या वैरी आहोत.
आपण म्हणतो ना, किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा न होता. ती कुऱ्हाड तेव्हाच घाव घालते जेव्हा त्याच लाकडावर घाव घालते, त्या लाकडाचा दांडा तिच्या मागे गुरफटलेला असतो. लक्षात ठेवा. आपलं भजनच मुळे राम कृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे. राम हा शब्द एवढा सोपा आहे उच्चारायला, राम उच्चारायला सोपा आहे, राम शब्द लिहायला सोपा आहे, राम तुम्हाला समजायला सोपं आहे. परंतु कृष्ण मायवा प्रेक्षको, जसं शब्द त्याचे जोडाक्षर आहे, तो कृष्ण शब्द लिहायला सुद्धा खूप कठीण आहे, कृष्ण समजायला सुद्धा खूप कठीण आहे. ज्या रथाचं सारथीपण केलं त्या कृष्णाने, अर्जुनाच्या रथाचं सारथीपण केलं, 100पैकी एका काही शिल्लक ठेवत नाही आणि 5पैकी एका काही धक्को लावून देऊ नाही तो श्रीकृष्णा. लक्षात घ्या. 84 लक्ष योनीनंतर आपल्याला मनुष्याचा देह मिळालेला आहे. ह्या कलियुगात नामस्मरण, बोनी सुद्धा सांगितलं की नामस्मरणाला फार महत्व आहे. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली, त्या युगात परमेश्वराच्या जर जवळ जायचं असेल तर त्या त्रेता युगात हजारो वर्ष तपश्चर्या करायचे ऋषी मुनी, तेव्हा कुठेतरी परमेश्वराचं त्यांना दर्शन व्हायचं. त्यानंतर आलं त्रेतायुग. ह्या त्रेतायुगात होम हवन आणि यज्ञाला फार महत्व होतं. मोठमोठे यज्ञ करायचे, मोठमोठं होम हवन करायचं. त्याच्यानंतर कुठेतरी परमेश्वराची त्यांना भेट व्हायची. त्यानंतर आलं द्वापारयुग. ह्या द्वापारयुगात होम हवन आणि तपश्चर्या बाजूला गेल्या आणि पूजेला महत्व आलं. अर्चनेला जेवढी जास्त वेळ तुम्ही परमेश्वराची पूजा कराल तेवढा परमेश्वर तुम्हाला जास्त भेटेल. आणि आता मायबा प्रेक्षक, हे कलियुग आहे. या कलियुगात जेवढं जास्त नामस्मरण तुम्ही करणार तेवढं परमेश्वराच्या जवळ जाणार. म्हणून आपण म्हणतो राम कृष्ण हरी. धन्यवाद. सुरुवात करतो भाई. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा,
जय